देवरगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वॉर्ड क्रमांक 1च्या उमेदवार जनाबाई उत्तमराव ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। देवरगाव ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने ठरवून प्रत्येक सदस्याला उपसरपंच पदाचा मान दिला आहे। निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या गटातटाचं राजकारण न करता संपूर्ण गाव एकत्रित आणत एकोप्याने उपसरपंच निवड ही रोटेशन पद्धतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी येवला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन संजय पांडुरंग सालमोठे, देवरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ परिगाबाई पांडुरंग सालमोठे, ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत, बाबासाहेब डांगे, विठ्ठल गव्हाणे, जगन भवर, विठ्ठल सालमोठे, सोपान लोखंडे, शंकर कोंढरे तसेच देवचंद ठाकरे, काशीनाथ ठाकरे, विलास ठाकरे, किरण ठाकरे, राहुल ठाकरे, सचिन ठाकरे, पोलीस पाटील भाऊसाहेब ठाकरे, राजू ठाकरे, नवनाथ ठाकरे, राजेंद्र कोंढरे, बाबूराव कोंढरे, अण्णा कोंढरे, राजेंद्र गव्हाणे, बंसी सालमुठे, खंडू गोराडे, रतन लोखंडे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच निवडणूक प्रक्रिया ग्रामसेवक सोमनाथ वडितके यांनी पूर्ण केली व त्यांना सहकार्य ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्रय लोखंडे व किरण लोखंडे यांनी केला आहे। आमच्या देवरगाव ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ठरल्याप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच असे 9 लोकांना रोटेशन पद्धतीने देवरगाव ग्रामपंचायतीच्या एकजुटीनं उपसरपंच पदी प्रत्येकाची निवड केली। आज आम्ही जनाबाई ठाकरे यांना सर्वांमध्ये बिनविरोध देवरगावच्या सरपंचपदी निवड केली आहे। गावातील सर्व गटांना एकत्रित घेऊन आम्ही गावाला एकोपा कसा राहील असं 5 वर्ष सर्वांमध्ये ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व मेंबर, सरपंच व ग्रामस्थ एकजुटीने वागत आहे।